नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मी वाट बघत होतो की अधिकृतपणे सरकार हा अपघात कसा झाला ह्याबद्दलचे तपशील देईल. 5 मिनिटापूर्वी ती प्रेस रिलीज आलेली आहे आणि त्या प्रेस रिलीजप्रमाणे आज आपल्यामध्ये नसलेले श्री अजित पवार यांच्या विमानाचा नेमका अपघात कसा घडला त्याचे अधिकृत तपशील मी महाराष्ट्राला पहिल्यांदा सांगतोय. आणि ह्या दुःखात कठीण प्रसंगामध्ये सुद्धा एका गोष्टीचं समाधान आहे पत्रकार म्हणून, एकही अवास्तव चुकीची माहिती आम्ही सकाळपासून दिली नाही. इनफॅक्ट आम्ही जे सकाळपासून सांगितलं तेच मी आत्ता ह्या प्रेस रिलीजमध्ये वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते पूर्णपणे खरं, नेमकं आणि वास्तववादी आहे. मी हेही म्हटलं होतं की या कंपनीच्या संदर्भामध्ये काही गोष्टीचा खुलासा होणं गरजेचं आहे, त्याचं आपण स्वतंत्र विश्लेषण करू. पण मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन ह्यांनी श्री अजित पवार यांच्या ह्या अपघातासंदर्भामध्ये अधिकृतपणे जी माहिती दिली ती माहिती महाराष्ट्र पहिल्यांदा आता समजून घेणार आहे. ऑन 28 January, मेसर्स VSR Ventures Private Limited, Learjet 45 aircraft with registration VTSSK was involved in an air accident at Baramati while operating a flight for sector Mumbai to Baramati. मुंबई ते बारामती निघालेलं VSR Ventures Private Limitedचं Learjet 45 हे ते एअरक्राफ्ट आहे. There were total of 5 persons on board including 2 crew members. The passengers including Deputy Chief Minister of Maharashtra Shri Ajit Pawar. All the occupants of the aircraft received fatal injuries. मी सकाळीच म्हटलं काही लोकांनी 6 वगैरे, मी म्हटलं 5 जणांचा मृत्यू झाला आहे, त्याच्यामध्ये 2 क्रू मेंबर आहेत, एक फ्लाईट अटेंडंट आहे, एक श्री अजित पवार यांचा पर्सनल बॉडीगार्ड आणि स्वतः श्री अजित पवार. ही पहिली प्राथमिक माहिती. आता VSR व्हेंचर्सबद्दलची जी माहिती मी महाराष्ट्राला दिली होती त्या विमान कंपनीचं असंच एक विमान 2023 साली अपघातग्रस्त झालं होतं, त्यांच्याकडे 18 फ्लाईट्स आहेत. तर त्याची माहिती असे, मेसर्स VSR व्हेंचर्स इज अ नॉन स्केड्यूल ऑपरेटर, परमिट नंबर 7 2014. त्या कंपनीला 2014च्या 7व्या महिन्यामध्ये परवानगी मिळालेली आहे. इनिशियल AOP वॉज इश्यूड ऑन 21/4/2014. म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्याच्या 21 तारखेला 2014 या कंपनीला परवानगी मिळालेली आहे. द फ्लीट इन्क्लुडेड 707 एअरजेट 45 एअरक्राफ्ट, 1 इन्व्हॉल्व इन द ॲक्सिडेंट. हे 7 सीटर असलेलं 5 एम्ब्रर 135 BG एअरक्राफ्ट आहे. 4 किंग एअर B200 एअरक्राफ्ट अँड 1 पिलट्स PC-12 एअरक्राफ्ट त्यांच्याकडचे असलेले. The last regulatory audit was carried out by DGCA in the month of February 2025 and no level first finding were issued. या विमान कंपनी ही जी सेवा देणारी आहे त्यांचं फेब्रुवारी 2025 आता आपण जानेवारी 2026 आहोत, त्यांचं ऑडिट केलं होतं असं सरकारच्या वतीनंच सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे जवळपास 1 वर्षभरानंतर त्या कंपनीचं ऑडिट होणं बाकी होतं. ऑन 14/9/2023, one of the company aircraft, Learjet 45 aircraft with registration VTWBL was involved in an accident during landing at Mumbai airport. The accident is under investigation by AAIB. ही पण माहिती मी महाराष्ट्राला पहिल्यांदा सांगितली होती की ह्याच विमान कंपनीचं एक विमान हे 2023 साली मुंबईमध्ये अपघातग्रस्त झालं होतं. ही माहिती ही भारत सरकारच्या सिव्हिल एव्हिएशननी अधिकृतपणे मान्य केली आहे आणि त्या विमानाच्या अपघाताची अजूनही चौकशी सुरू आहे हे पण त्यांनी सांगितलं. आता एअरक्राफ्ट डिटेल्स. एअरक्राफ्ट रजिस्ट्रेशन नंबर VTSSK, इयर ऑफ मॅन्युफॅक्चरिंग 2010. हे विमान 2010 साली बनलेलं आहे, म्हणजेच हे विमान 15 वर्ष जुनं आहे. हेही आम्ही सांगितलं होतं, ते इथे त्यांनी सांगितलेलं आहे. इंजिन डिटेल्स आहेत. इंजिन टाईप आहे TFE 731 20BR. 2 प्रकारचे इंजिन्स आहेत, LHS इंजिन
आणि RHS इंजिन, त्याचे बाकीचे तपशील फारच टेक्निकल आहेत. क्रू इन्फॉर्मेशन किंवा क्रू इन्फॉर्मेशन, APTL होल्डर जे PIC आहे, जो फर्स्ट पायलट आहे, त्यांचा जवळपास 15,000 तासांचा विमान उडवण्याचा अनुभव आहे आणि त्यांचं मेडिकल एक्झामिनेशन हे 19/11/2025 झालं होतं, जे 19/5/2026 पर्यंत व्हॅलिड होतं. आणि को पायलट जी आहे, जी मुलगी आज आपल्यात नाही आहे, CPL होल्डर, तिचा 1500 तास विमान उडवण्याचा अनुभव आहे. तिचं लास्ट मेडिकल हा 12/7/2025 झालं होतं आणि 24/7/2026 पर्यंत ते व्हॅलिड आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा विमान अपघात कसा घडला. द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट लीडिंग टू ॲक्सिडेंट. Baramati is an uncontrolled airfield and traffic information is provided by the instructor pilot from the flying training organization at Baramati. पहिल्याच वाक्यात त्यांनी असं म्हटलंय, एक प्रकारे त्यांनी आमची ही जबाबदारी नाही असं सांगितलंय. बारामतीचा विमानतळ हा अनकंट्रोल्ड एअरफील्ड अँड ट्रॅफिक इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड बाय द इन्स्ट्रक्टर पायलट फ्रॉम द फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन ॲट बारामती. कारण तिथं सगळ्यांना माहिती की बारामतीमध्ये विमान ट्रेनिंग होत होतं. तिथे असलेली जी यंत्रणा आहे तिच्याच माध्यमातून हे ट्रेनिंग दिलं. त्यातली जी काही इन्फॉर्मेशन आहे तिथल्या वाहतुकीची, किती वाहतूक आहे किंवा तिथं जे काही एअरफील्ड आहे त्याच्या कंट्रोलची. ॲज पर द स्टेटमेंट ऑफ द पर्सन मेंटेनिंग द ATC फॉलोइंग आर द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट. हे का सांगितलं आहे त्यांनी, सिव्हिल एव्हिएशननी? कारण एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या तिथे असलेल्या लोकांनी जी काही माहिती दिली त्यानुसार हा एक सिक्वेन्स कसा घडला ते बघा. घटना कशी घडली. थोडंसं वाकडं होतं, त्याला सरळ करायला लागेल तुम्हाला ते. आणि याच्यामध्ये ऑन 20th January 2026 the aircraft via SSK first came in contact with Baramati at 08:18. सकाळी 8:18 पहिल्यांदा या विमानानं बारामतीच्या ATCला, एअर ट्रॅफिक कंट्रोलला आम्ही आलोत असं सांगितलं. द एअरक्राफ्ट नेक्स्ट कॉल वॉज ॲट 30 NM upbound to Baramati and they were released by Pune approach. They were advised to descend in visual meteorological condition at pilot's discretion. ते पुण्यामध्ये आल्यानंतर 30 मिनिटं, मुंबई त्यांनी सोडली 8:18. 30 मिनिटांनी त्यांना सांगितलं ते डिसेंड करायला. कशाच्या आधारावरती? तर पायलटचे जे स्वतःचं ज्ञान आहे त्याच्या आधारावरती. पुढे काय झालं? द क्रू इन्क्वायर्ड अबाउट द विंड्स अँड विजिबिलिटी अँड दे वर इन्फॉर्म ॲट द विंड्स वर काम अँड विजिबिलिटी वॉज अराउंड 3000 मीटर. पहिल्या अत्यंत मोठ्या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर इथं मिळालं. कोणतीही अशी तिथे घडामोड होत नव्हती. फार वेगामध्ये वारा वाहत नव्हता किंवा त्या ठिकाणी व्हिजिबिलिटी म्हणजे जी दृश्यमानता आहे विमानाला दिसण्याच्या दृष्टीनं, ती दृश्यमानता तब्बल 3000 मीटर इतकी होती. म्हणजे तिथे हवामान अजिबात खराब नव्हतं. नेक्स्ट द एअरक्राफ्ट रिपोर्टेड ऑन द फायनल अप्रोच ऑफ रनवे 11 अँड द रनवे वॉज नॉट इन साईट ऑफ देम. दे इनिशिएटेड अ गो अराउंड इन द फर्स्ट अप्रोच. हे पण महाराष्ट्राला पहिल्यांदा मी सांगितलं. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी लँडिंगचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचं लँडिंग सक्सेसफुल झालं नाही. म्हणून त्यांनी एक हॉवरिंग म्हणजे एक फेरी मारली त्या रनवेच्या आजूबाजूला. आफ्टर गो अराउंड द एअरक्राफ्ट वॉज आस्क्ड अबाउट इट्स पोझिशन अँड क्रू रिपोर्टेड ऑन फायनल अप्रोच ऑफ रनवे 11. आणि त्याच्यानंतर ते विमान डिसेंट म्हणजे लँडिंगच्या दृष्टीनं पुन्हा रनवे क्रमांक 11कडं झेपावलं किंवा खाली उतरायला लागलं. डिसेंट आपण झालो. They were asked to report runway in sight. They replied, runway is currently not in sight. We'll call when runway is in sight. त्यांना विचारलं की तुम्ही डिसेंड करा. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला रनवे दिसत नाही. आम्हाला जेव्हा रनवे दिसेल त्यावेळेला आम्ही रनवेला खाली उतरण्याचा प्रयत्न करू. हे खूप एक्सक्लुझिव्ह इन्फॉर्मेशन माहिती आहे जी आम्ही सकाळपासून तुम्हाला सांगितली होती तीच. After a few seconds, they reported that the runway is in sight. काही सेकंदानंतर त्यांनी सांगितलं की हो आम्हाला आता रनवे दिसायला लागला. द एअरक्राफ्ट वॉज क्लिअर टू लँड ऑन रनवे 11 ॲट 8:43 IST. 8:43 विमानाला रनवेकडं
यायला म्हणजे डिसेंट खाली उतरण्याची परवानगी मिळाली. हावेवर दे डिड नॉट गिव्ह अ रीड बॅक ऑफ द लँडिंग क्लिअरन्स. ज्या वेळेला त्यांना सांगितलं पण त्यांनी कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही की ते विमान उतरवण्याच्या दृष्टीनं खाली येत आहेत की नाही. नेक्स्ट, द ATC एअर ट्रॅफिक कंट्रोल सॉ द फ्लेम्स अराउंड द थ्रेशोल्ड ऑफ रनवे 11 ॲट 8:44 IST. एकाच मिनिटामध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या तिथं असलेल्या व्यक्तीने काय पाहिलं तर रनवेवरती मोठा स्फोट झाला आहे आणि तिथे आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. द इमर्जन्सी सर्व्हिसेस देन रश टू द क्रॅश साईट. द रॅकेज ऑफ द एअरक्राफ्ट इज लोकेटेड ऑन द लेफ्ट साईड ऑफ द रनवे, बिकम अ थ्रॅशहोल्ड RW11. AAIB has taken over the investigation. DGAAIB is reaching the accident site for an investigation. Further details of the same as and when available will be shared. पहिल्यांदा इतकी ऑथेंटिक अधिकृत माहिती दिली. केवळ एका मिनिटामध्ये हा अपघात घडला, एका मिनिटामध्ये. पण तिथे कुठेही हवामानामध्ये कोणत्याही स्वरूपाचा दोष नव्हता किंवा विमान टेक्निकली त्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचे प्राथमिक जी माहिती आहे दोष नव्हता. आणि म्हणून जशी पुढची माहिती येईल तशी आम्ही तुमच्यासोबत ती शेअर करू. पण मी पहिल्यापासून हे मेंटेन केलं आहे, जसं श्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी मी दिली तोपर्यंत अधिकृतपणे मला जेवढं त्यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीकडनं कळलं तेवढंच मी सांगितलं. या अपघाताचे संपूर्ण तपशील तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती पहिल्यांदा ऐकले, जे 100% खरे निघालेले. मला वाईट वाटलं आजच्या ह्या सगळ्या दिवसभरामध्ये की एक अशी बातमी, म्हणजे पहिल्यांदा मला असं वाटत होतं की अरे ही बातमी खरी नाही ठरली तर बरं होईल. कारण मला विश्वासच बसत नाही अजूनही की श्री अजित पवार ज्यांच्याशी मी 10 दिवसापूर्वी इतक्या सविस्तर चर्चा केल्या, 10-15 दिवसापूर्वी, ते आज आपल्यात नाही आहेत. सो ह्या संदर्भातले सगळे तपशील हे मी तुमच्यासमोर मांडेन. ते मांडत असताना कुठेही चुकीची माहिती जाणार नाही, काहीतरी चुकीच्या गोष्टी पण बोलणार नाहीत, याची मी पूर्ण काळजी घेईन. मला ह्या क्षणापर्यंत हा घातपात आहे असं कुठेही वाटत नाही. कमी प्रशिक्षित असलेल्या को पायलटमुळं किंवा विमानामध्ये कुठे तांत्रिक स्वरूपाच्या काही गुंते निर्माण झालेत का, ते सगळं आपल्याला पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर कळेल. ते मी तुम्हाला सांगेन. तुर्तास थांबूया. माझा प्रयत्न आहे की जे ऑब्जेक्टिव्हली मी पाहतो आहे, जे दाखवतो आहे, ते महाराष्ट्राच्या घराघरात गेलं पाहिजे. TV चॅनलसारखे आरडाओरड न करता शांतपणे ते तुम्ही समजून घेत आहात, त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. थँक्यू.